श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 144. ढोढऱ्याला राघव देवाची भेट. राघवदेव आणि त्यांच्या गावातील लोकांनी सर्वज्ञ शेंदूरजनला आले असल्याचे ऐकले. नंतर त्यांनी मोठ्या उत्सवाची तयारी केली. सडा समार्जन केले, चौकात रांगोळ्या भरल्या, गुढ्या उभारल्या, सर्वज्ञांकरिता नक्षीदार जाळ्या लावून छत तयार केले. मग सर्वज्ञांना सामोरे आले. लेखाच्या मताने दसऱ्याची तयारी होती आणि सर्वज्ञ आले असल्याचे ऐकून तसेच सामोरे आले. सर्वज्ञांना दंडोते घातली, श्रीचरणा लागले आणि राघवदेवाने म्हटले, हे काय गोमट देव हो, माझा आपण सांभाळ करतच नाहीत. सर्वज्ञ म्हणाले, हे बघा ना, आम्ही तर तुमच्याकडे आपणहून आलो. त्यांनी सर्वज्ञांवर नक्षीदार कपड्यांचे छत धरले. वाजत गाजत सर्वज्ञांना घेऊन आले. त्यांच्या आवारात 2 सभा मंडप होते. त्यापैकी देवघराच्या सभा मंडपात देववार चौकी सर्वज्ञांचा मुक्काम झाला. अंगाला तेल उठणे लावून आंघोळ झाली. मग सर्वज्ञांना पूजा वसर केला. नंतर सर्वज्ञांचे परिवारासह जेवण झाले. नंतर दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ निघू लागले. तेव्हा राघवदेवाने म्हटले, हे काय गोमटे देव हो, आजच कसे जाता? आजचा दिवस राहा. सर्वज्ञ त्या दिवशीही त्यांच्या विनंतीवरून थांबले. सर्वज्ञांना पूजा वसर केला, जेवण झाली. अशा प्रकारे तेथे 2 दिवस सर्वज्ञांचा मुक्काम झाला. नंतर सर्वज्ञ तेथून निघाले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.